सीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 9 निशुंभवध ध्यान. ओम बंधू कांचन तनू रुचिराक्षमाळा शोभे भुजित वरदांकुश पाशभाळा चंद्रार्धने तत्रे सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी जीवनांधकारी. ओम राजरुवाच. विचित्र कथा आहे. ऐसी स्वामी सांगितली म्हणजे देवीचा महिमा भारी. रक्तबीजवधामुळे रक्तबीजर नेमीला आता शंभ निशुंभचे कर्तव्य करती कैसे ते वृत्ती ते मन. ऋषीरुवाच. रक्तबीजाची दैत्यांशी निष्प्राण प्राहतार निशुंभ निशुंभ क्रुधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यने शास पाहुनी क्रुध अंतरी दाटला. मागे पुढे चहूबाजू सुखद शस्त्र घेऊन धावती चावणी उठा देती देवीशी मारण्या. शुंभ सकृत तो धावे हरवी मातृगागन माराव्या चंडिकेशी संग्राम झाला उभा. मेघा परिवारावर छाटणी चाले भयंकर. मातृगण माराव्या चंडिकेशी संग्रामी राहिला उभा. मेघा परिवारावर छाटणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळते. त्यांचे बाण चंडिकेने तोडले. बाण मारून घाव केले तया वीरा अंगी आघात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त डाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावत तो करी. शुरभ्रपान देवीचा आणि शुंभाच्या करातील ढाळ तलवारशी तो मोडी तच्छनी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडणी खंडली मध्ये विभाग होऊन पडे. सकृत शूल तो मारी जवळी देवी पाहुणे देवीने मारून मुक्का मग शूल मध्येच तोडला. चंडीवरी गदा फेकी देवी शूल मारित मध्येच तोडून टाकी. अशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभा शिरणी तेव्हा पाडीची प्राणभूमीशी. बंधू मारीला देवीने शुंभाचा क्रोध वाढून गदाव्या अंबिके शिरणी तो धाव घेतसे. अनुपम पूजा 8 सायुध बसला ती झाकली नभशुंभाने शोभा अद्भुत दिदिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्ययांचा उडून केला. शब्द दुस्सह संगरी घंटाती वाजली भारी. दैत्याची ती थरारले दिशा दाही भरून या ध्वनी गेला न भावली. तेव्हा गरजत सिंह गजतकार थांबले. गर्जनेने मृगेंदाच्या गुंजित झाले जग. कालीने उचलून या हात भोवरी मारले. त्याचा शब्द वाढवणे पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहासा करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक. शुंभाची क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा हातात येऊ भरा. तेने धैर्य देवतांशी गर्जय हो गर्जती सुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धगधगती जिच्या. देवीने मारून बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गुंजवित त्रैलोक्य हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रमी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने देवीने बाण शुंभ तोडी तया शरा. शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडे येता निश्चेष्ट पडला खळी. निशुंभ होऊन जागा मूर्छित निरनामने देवी काली आणि सिंहा क्रोधे गाव करतसे. जसे शस्त्रबाहुनी शुंभ चक्र फेकिता छतन छने केले चंडिकेवर त्यावरे. दुर्ग प्रहरणी देवी क्रोधे सोडून ती शर चक्र बाण त्याचे ती तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या वधाव्या चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारून तलवार ती दैत्यांनी शूल हाताशी घेतला मारण्यात तिला. चंडिका पाहुणे अशी शूल फेकी त्यावरी छाती फाडून या त्याचे शूल तो राहिला. दुसरा उद्भवी दैत्य निशुंभाच्या तनोतून देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी. देवीने खंग फेकून त्याचे मस्तक तोडले. हसली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडाने दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा बत्ती दैत्य मंडळे. कोमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी. ब्राह्मणीच्या मंत्रिणी निस्तेच झाले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या शिन्ने कितीक झाले. 12 ती सुळे मारी केली तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित. इंद्रिती वज्र मारून प्राणी मारे किती खळ. दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. इति श्री अच्युतवरी प्राकोद्भवा टिकेयांचे मार्कंडे पुराण सार्वजनिक मन्वंतरे देवी महात्म्य निशुंभवध नाम 9 अध्याय. जय माता दी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी आई साहेब जगदंबा माता की जय.